तरुण भारत नागपूर. श्रोते हो, आजची कथा आहे नयनजोडचे ठाकूर. नयनजोड गावचे जमीनदार एकेकाळी बाबू म्हणून विशेष प्रख्यात होते. मात्र ही बाबूगिरी त्यांना सहजासहजी मिळत नसे. राजा किंवा रायबहादूर किताब मिळवण्यासाठी जसा मेजवान्या, नाचगाणी, घोडदौडी यासाठी सढळ हातानं पैसा खर्च करावा लागतो, तसाच बाबू ही उपाधी सर्वसाधारण लोकांकडून मिळविण्यासाठी करावा लागे. नयनजोडचे हे जमीनदार त्यांच्या चैनी विलासी राहणीबद्दल फार प्रसिद्ध होते. त्यांची मिजाज एवढी होती की ढाक्याच्या मलमलीचे काठ त्यांना टोचत म्हणून ते काठ फाडून टाकत. लाख रुपये खर्च करून ते आपल्या मांजरांचा लग्न समारंभ साजरा करीत. एकदा म्हणे कुण्या एका बाबूनं कुठल्याशा उत्सवात रात्रीचा दिवस करण्यासाठी हजारो दिवे पाजळले आणि आकाशात चांदीच्या जरीचे तंतू उधळून सूर्यकिरणांचा आभास निर्माण केला. एवढं करूनही त्यांची ही बाबूगिरी वंशपरंपरेनं टिकून राहत असे असं मुळीच नाही. अनेक वातींच्या समईतलं तेल समईनच पिऊन अंधकार व्हावा तशी या लोकांची गत होती. आमचे कैलासचंद्र रायचौधुरी हे या नयनजोडच्या जमीनदारांचा शेवटचा तंतू. ते जन्माला आले तेव्हा समईतलं तेल पार तळाशी गेलेलं. पुढे त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांचा श्राद्धविधी त्यांनी इतक्या धामधुमीनं आणि बडेजावानं साजरा केला की लगेचच लोकांमध्ये जाहीर झाली ती नयनजोडच्या जमीनदारांची दिवाळखोरी. सगळी इस्टेट त्यांना कर्जापायी विकावी लागली. जी काय थोडीफार शिल्लक राहिली तिच्यावर पूर्वीच्या वैभवाचा देखावा करणं कठीणच होतं. त्यामुळे कैलासबाबू नयनजोड सोडून आपल्या मुलाला घेऊन कलकत्त्याला राहायला आले. त्यानंतर तो मुलगाही एका मुलीला मागे ठेवून कैलासवासी झाला. आता कैलासबाबू आणि ती नात असे दोघेच उरले. कलकत्त्यात कैलासबाबू आमचे शेजारी होते. आमच्या कुटुंबाची हकीकत त्यांच्या अगदी उलट होती. माझ्या वडिलांची सगळी संपत्ती स्वकष्टानं अर्जित होती आणि गरज असल्याशिवाय आपण एकही पैसा खर्च करत नाही याचा त्यांना अभिमान वाटत असे. ते कष्टकरी माणसासारखे कपडे करीत आणि त्यांचे हातही कष्टकरी माणसाचेच होते. बाबू ही उपाधी आपल्या नावामागे लावण्याची लालसा त्यांनी कधीच धरली नव्हती आणि त्याबद्दल मला त्यांचा नेहमी अभिमान वाटायचा. मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो. त्यांनी मला चांगलं शिक्षण दिलं होतं. आयुष्यभर मानानं जगता येईल एवढा पैसा मला कष्टाविनाच आयता मिळाला हे मी माझं भाग्य समजत होतो. गेलेल्या दिवसातील वैभवाच्या पोकळ आठवणी पेटीत जपून ठेवण्यापेक्षा कामाचे कागद जपून ठेवणं मला जास्त महत्त्वाचं वाटत असे. आणि म्हणूनच आपल्या पूर्वीच्या वैभवाच्या बुडालेल्या बँकेच्या नावावर कैलासबाबू लंबे चौडे चेक चालवायचा प्रयत्न करीत तेव्हा मला अतिशय राग येत असे. माझे वडील शारीरिक कष्ट करून पैसे मिळवत असल्यानं कैलासबाबू आम्हाला कमी लेखतात ही गोष्ट तर मला असह्यच होत असे. माझ्याखेरीज कैलासबाबूंचा कोणीच एवढा तिरस्कार करत नसे. खरं म्हणजे इतका निरुपद्रवी आणि सीधासाधा माणूस सापडणं तसं कठीणच. ते लोकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी नेहमी उपस्थित राहत. शेजाऱ्यांच्या सर्व समारंभांमध्ये सहभागी होत. लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांची ते अगदी आस्थेनं हसत मुखानं विचारपूस करीत. कोणीही भेटलं की त्यांची प्रश्नांची सरबत्ती चालू. ठीक आहात ना? शशी ठीक आहे ना? आमचे दादा कसे आहेत? मधूच्या मुलाला ताप आल्याचं ऐकलं होतं, आता कसं आहे त्याचं? आणि हरिचरण बाबू, त्यांना तर खूप दिवसात पाहिलंच नाही, ते ठीक आहेत ना? आणि राखालचं काय चाललं आहे? आणि हो, तुमच्या घरातली बायका मंडळी वगैरे 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 वगैरे. कैलासबाबूंना स्वच्छतेची आणि नीटनेटकेपणाची मोठीच आवड. त्यांच्याकडे कपडे लत्तेही फारसे नव्हते, तरीही त्यांचा पोशाख अगदी नीटनेटका असे. ते रोज आपले भारी कपडे उन्हात घालीत. अंथरुणावरील चादरी, बसायच्या सतरंजा, गालीचे साऱ्यांना ऊन दाखवत आणि सगळे कपडे ब्रशनं साफसूफ करून घडी करून ठेवत. आपल्या छोट्याशा खोलीत त्यांनी होत्या त्या वस्तूंची घासून पुसून अशी छान मांडणी केली होती की ते पाहून असं वाटायचं त्यांच्याजवळ सजावटीसाठी अजून बरंच काही असावं. नोकरचाकर नसल्यामुळे पुष्कळ वेळा ते घराचं दार बंद करून स्वतःच आपल्या हातानं धोतर चुणून ठेवीत आणि उपरणं आणि सदऱ्यांच्या चापून चोपून घड्या करीत. जमीनदारीच्या काळातील अनेक मौल्यवान वस्तू आता घराबाहेर गेल्या होत्या, पण चांदीची गुलाबदाणी, अत्तरदाणी, सोन्याची थाळी, चांदीचा हुक्का, भारीपैकी शाल, त्या काळातले भरजरी अंगरखे आणि पगडी अशा काही वस्तू त्यांनी प्रयत्नपूर्वक वाचवून ठेवल्या होत्या.
वेळ प्रसंगी ते त्या वापरतही असत. त्यामुळे नयनजोडच्या जमीनदारांची अब्रू राखली जाई. एरवी कैलासबाबू अगदी साधा माणूस होता. कधीमधी त्यांच्या बोलण्यात जो अभिमान डोकावायचा तो त्यांच्या वाडवडिलांबद्दलच्या कर्तव्यबुद्धीमुळे आहे हे ओळखून तो सहन करतच अनेकदा लोक त्यांची स्तुतीही करीत. गावातले लोक त्यांना ठाकूरदा म्हणत. त्यांच्या घरी लोकांची नेहमी ये जा असे. गरिबीमुळे त्यांना हुक्क्यासाठी लागणाऱ्या तंबाखूचा खर्च झेपत नसे. मग गावातले लोक त्यांच्यासाठी 1-2 शेर तंबाखू घेऊन जात आणि म्हणत, ठाकूरदा जरा या तंबाखूची परीक्षा तर करा, गयेचा अस्सल तंबाखू आहे हा. अशावेळी 1-2 झुरके मारून छान आहे छान आहे असं म्हणत कैलासबाबू विचारत, मी तुम्हाला 60-65 रुपये शेराच्या तंबाखूची गोष्ट सांगतो, तुम्हाला त्याचा आस्वाद घ्यायचा आहे का? सगळेजण जाणून होते की आपण जर तंबाखू ओढण्याची तयारी दर्शवली तर यांना कपाटाच्या किल्ल्या सापडणार नाहीत किंवा मग बरीच शोधाशोध करून ते सांगणार की त्यांचा जुना नोकर गणेश वस्तू कुठे ठेवतो त्याचा पत्ताच नसतो. आणि गणेशला देखील हे सगळं मान्य असणार. त्यामुळे सगळे म्हणत, ठाकूर महाशय असू द्या, नाहीतरी आम्हाला तो तंबाखू सोसणार नाही, आम्हाला आपला हाच बरा. यावर ठाकूरदा किंचितसे हसत. मंडळी जायला निघाली की त्यांचा निरोप घेताना म्हणत, अरे तुम्ही आमच्याकडे जेवायला केव्हा येणार भाई? जायला निघालेली माणसं म्हणत, एकदा केव्हा तरी ठरवून कळवू आम्ही तुम्हाला. मग ठाकूरदाच म्हणत, हो तेही बरोबरच, जरा पाऊस पडून थंडावा तर येऊ दे, अशा उकाड्यात जड जेवण पचणार नाही बरं. पाऊस पडायला लागला तरी ठाकूरदांना त्यांच्या आमंत्रणाची कोणी आठवणही करून देत नसे आणि दिलीच कोणी करून तर बाकीचे म्हणत, छे छे, पाऊस थांबल्याशिवाय आमचं काही जमणार नाही. छोट्या घरात राहणं त्यांच्या इब्रतीला शोभणारं नव्हतं. त्यांना ते त्रासदायक होत होतं हे तर सगळ्यांना कळत होतं. भाड्याचं चांगलं घर कलकत्त्यात कुठे शोधूनही मिळत नव्हतं, याबद्दलही कोणी शंका घेत नसे. मग ठाकूरदाच म्हणत, जाऊ दे भाई, तुमच्याजवळ राहण्यातच मला आनंद आहे. नयनजोडचा मोठा वाडा आहेच की, पण तिकडे जावंसं वाटत नाही. ठाकूरदा सगळं जाणून होते. पूर्वीचं नयनजोडचं वैभव ते वर्तमान काळात असल्याचा भास निर्माण करत होते. इतरांनाही ते समजत होतंच. जणू काही उभय पक्ष परस्परांची फसवाफसवी करत होते. पण हे सारं स्नेहाचं आणि प्रेमाचं लक्षण आहे हे देखील साऱ्यांनाच कळत होतं. मला मात्र या साऱ्या प्रकाराचाही रागच येई. मी लहान असूनही त्यांचं हे ढोंग एकदा उघडकीला आणावं असं मला फारच वाटायचं. वास्तविक कैलासबाबू काही तसे मूर्ख निर्बुद्ध नव्हते. कामकाजात व्यवहारात लोक त्यांचा सल्ला आवर्जून घेत असत. पण नयनजोडच्या वैभवाबद्दल बोलताना मात्र त्यांना ताळतंत्रच राहत नसे. त्यांनी कितीही अतिरंजित गोष्टी सांगितल्या तरी सारे ऐकून घेत. त्यामुळे त्यांच्या बढायांना सीमाच नसे. त्यांची गंमत करण्यासाठी कुणी नयनजोडचं अतिशयोक्त वर्णन करू लागलंच तर ते देखील ते खरंच मानत. आपल्यावर कुणाचा विश्वास बसत नसेल असा संशय देखील त्यांना स्वप्नात सुद्धा येत नसे. कधी कधी मला वाटे की या म्हाताऱ्यानं स्वतःभोवती गतवैभवाचा एक कोट उभा केलाय. मनात येई की तोफा डागून हा कोट उद्ध्वस्त करावा. मला कैलासबाबूंबद्दल असं वाटण्यालाही काही कारण होतं. मी श्रीमंताचा मुलगा असून विद्यासंपन्न म्हणजे MA होतो. मी तरुण असून मला कोणतंही व्यसन नव्हतं की वाईट सवयी जडलेल्या नव्हत्या. वडिलांच्या मृत्यूनंतर सगळा कारभार हाती येऊनही मी सरळ मार्गी होतो. दिसायला असा होतो की स्वतःला सुंदर म्हटलं तर त्यात कुणाला बढाई वाटू नये किंवा पोकळ अहंकारही वाटू नये. एकूण काय तर बंगालमध्ये लग्नाच्या बाजारात माझा भाव चांगलाच होता आणि त्याला अनुसरूनच पुरेपूर वागायचं असंच मी ठरवलं होतं. श्रीमंत बापाची सुंदर शिकलेली मुलगी वधू म्हणून मी पसंत करणार होतो. पुष्कळ वधूपिते माझ्या मागे लागले होते, पण अजून मला माझ्या पसंतीला कोणीच मुलगी उतरलेली नव्हती. ठाकूरदांना एक नात होती. मी तिला खूप वेळा पाहिली होती. ती सुंदर आहे असं मला कधीच वाटलं नाही. तिच्याशी लग्न करण्याचे विचारही कधी माझ्या मनात आले नाहीत आणि तरीही ठाकूरदांनी कुणाच्या तरी मध्यस्थीनं अर्थात स्वतः येऊन आपल्या नातीसाठी मला विचारावं, विनंती करावी अशी सुप्त इच्छा माझ्या मनात होती. ठाकूरदा आपल्या कोणा मित्राकडे बोलल्याचं माझ्या ऐकण्यात होतं की नयनजोडचे जमीनदार आपल्या मुलीसाठी मुलाकडे आपणहून प्रस्ताव घेऊन जात नाहीत. मग भले मुलगी आजन्म अविवाहित राहिली तरी आपणहून हा कुळाचार ते मोडणार नाहीत. हे ऐकून तर मला ठाकूरदांच्या वृथाभिमानाचा भयंकर राग आला आणि त्यांना एकदा चांगला धडा शिकवायलाच हवा असं वाटलं.
आमच्या माहितीत एक निवृत्त डेप्युटी मजिस्ट्रेट होते. ते ठाकूरदांना चढवून सांगत की जेव्हा जेव्हा ते गव्हर्नरना म्हणजे छोट्या लाटसाहेबांना भेटतात तेव्हा तेव्हा लाटसाहेब आवर्जून सांगतात की या बंगाल प्रांतात वर्धमानचे राजे आणि नयनजोडचे जमीनदार बाबू ही दोनच काय ती खानदानी घराणी आहेत. हे ऐकून ठाकूरदा खुश होत असत. जेव्हा जेव्हा माझी आणि डेप्युटी बाबूंची ठाकूरदांशी भेट होई तेव्हा तेव्हा ते चौकशी करीत. छोटे लाटसाहेब कुशल आहेत ना? मेमसाहेब आणि त्यांची मुलं कशी आहेत? लवकरच लाटसाहेबांना भेटायला जायचं आहे असंही ते म्हणत. पण ही गोष्ट कधीच प्रत्यक्षात येणार नाही हे आम्हा सगळ्यांनाच माहीत होतं. एके दिवशी सकाळीच मी ठाकूरदांकडे गेलो आणि त्यांना हळूच सांगितलं की मी काही कामासाठी गेलो असताना मला लाटसाहेब भेटले. त्यांनी नयनजोडच्या जमीनदार बाबूंची गोष्ट काढली तेव्हा तुम्ही कलकत्त्यातच असता हे मी त्यांना सांगितलं. इतक्या जवळ असूनही तुमची भेट नाही याचं त्यांना फार दुःख झालं. ते आज दुपारी गुपचूप तुम्हाला भेटायला येणार आहेत. दुसऱ्या संबंधीची अशी एखादी गोष्ट कैलासबाबूंना अशक्य वाटली असती आणि त्यांनी ती हसण्यावरही नेली असती. पण हे सारं स्वतःबद्दल असल्यामुळे त्यांना ते अजिबात खोटं वाटलं नाही. ते खुश झाले, तसेच अस्वस्थही झाले. लाटसाहेबांना कुठे बसवायचं, त्यांना काय द्यायचं, नयनजोडच्या जमीनदारीचा आप कसा राखायचा काहीच सुचेनासं झालं. शिवाय त्यांना इंग्रजी येत नव्हतं, त्यामुळे संवाद कसा साधायचा हा एक मोठा प्रश्न होताच. मी म्हटलं, त्याची तुम्ही नका काळजी करू, त्यांच्याबरोबर एक दुभाषा असतोच. पण त्यांची खरीखुरी इच्छा अशी आहे की तुमच्या दोघांच्या भेटीच्या वेळी तिथे कोणी उपस्थित नसावं. दुपारच्या वेळी बहुतेक लोक ऑफिसला गेले होते आणि जे घरी होते ते वामकुक्षी घेत होते. सर्वत्र सामसूम होती. अशा वेळी कैलासबाबूंच्या घराशी एक घोडागाडी येऊन थांबली. जरतारी पोशाख केलेल्या एका चपराशानं येऊन सांगितलं, लाटसाहेब आलेत. जुन्या काळातले कपडे आणि पगडी घालून कैलासबाबू लाटसाहेबांच्या स्वागताच्या तयारीतच होते. गणेशलाही त्यांनी आपले कपडे घालायला देऊन व्यवस्थित सजवलं होतं. लाटसाहेब आल्याचं ऐकताच ते धापा टाकत धावतच दाराशी आले आणि इंग्रजी पद्धतीचा वेश परिधान केलेल्या माझ्या एका मित्राला लाटसाहेब समजून अदबीनं घरात घेऊन गेले. घरात खुर्चीवर एक भारी शाल टाकलेली होती. त्यावर त्यांनी त्या खोट्याच लाटसाहेबाला नेऊन बसवलं आणि उर्दू भाषेतलं एक लांब लचक मानपत्र स्वतः वाचून दाखवलं. लाटसाहेबांना नजराणा म्हणून त्यांनी सोन्याच्या थाळीतून पराकाष्ठेनं जतन करून ठेवलेला वडलार्जित अशरफींचा हार अर्पण केला. गणेश गुलाबदाणी अत्तरदाणी घेऊन हजर होताच कैलासबाबू परत परत काकुळतेला येऊन सांगत होते, आपण नयनजोडच्या वाड्यात आला असतात तर आपलं यथायोग्य स्वागत करता आलं असतं. इथे कलकत्त्यात मीच नवखा, पाण्याबाहेर फेकले गेलेल्या माशासारखीच माझी अवस्था झाली आहे, वगैरे वगैरे. इंग्रजी पद्धतीची भली मोठी टोपी घातलेला माझा मित्र परत परत मानत डोलावत बसला होता. घरात गेल्यावर डोक्यावरची टोपी काढायची हा इंग्रजी रिवाज, पण आपलं सोंग उघडकीला येईल या भयानं त्यानं ती काढलीच नव्हती. ठाकूरदा आणि त्यांचा वृथाभिमानी नोकर गणेश यांच्याशिवाय आणखी कोणी असतं तर हे ढोंग त्यांच्या नक्कीच लक्षात आलं असतं. माझा मित्र 10 मिनिटं मानच हलवत राहिला. मग मात्र तो उठला. ठरल्याप्रमाणे सोन्याची थाळी, अशरफींचा हार, खुर्चीवरची शाल, गणेशच्या हातातली अत्तरदाणी, गुलाबदाणी सारं पट्टेवाल्याकरवी गाडीत नेऊन ठेवण्यात आलं. लाटसाहेबांची ही प्रथा कैलासबाबूंना परिचितच होती. मी जवळच्या खोलीत लपून बसून सारं काही पाहत होतो. हसू दाबून धरणं आता मला अगदी अशक्य झालं होतं. शेवटी पोटभर हसून घेण्यासाठी मी जरा दूरच्या खोलीत पळालो. समोर पाहिलं तर एका चौपाईवर आडवी पडून एक मुलगी स्फुंदून स्फुंदून रडत होती. मला अचानक हसत हसत आत आलेला पाहून ती रुद्ध कंठानं पण रागारागानं म्हणाली, माझ्या आजोबांनी तुमचं काय वाईट केलं होतं म्हणून तुम्ही त्यांची अशी फसवणूक करताय? का आलात तुम्ही? शेवटी बोलणं अशक्य झालं तेव्हा आपल्या तोंडात पदराचा बोळा कोंबून ती रडू लागली. माझं हसू कुठच्या कुठे गेलं. मी जे काय केलं होतं त्यात निव्वळ थट्टा नव्हती हे त्या क्षणी माझ्या ध्यानात आलं. मी अगदी नाजूक ठिकाणी घाव घातला होता. मी शर्मिंदा झालो. पश्चातापानं अर्धमेला झालो. पेकाटात लाथ बसलेल्या कुत्र्यासारखा मी मुकाट्यानं खोलीबाहेर गेलो. खरोखरच त्या वृद्धानं माझं कायच वाकडं केलं होतं. त्याचा अहंकार तसा कोणालाच त्रासदायक नव्हता. माझ्या उद्धटपणानं मात्र खूपच हिंसक रूप घेतलं होतं. आणखी एका बाबतीतही माझे डोळे चांगलेच उघडले.
वराची वाट पाहत थांबलेली एक मुलगी एवढीच माझी तिच्याकडे पाहण्याची दृष्टी होती. आज प्रथमच मला सुखदुःखांनी ओढाताण झालेल्या तिच्या कोमल हृदयाची जाणीव झाली. सबंध रात्रभर मला नीटशी झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच ठाकूरदांच्या सगळ्या वस्तू घेऊन मी गुपचूप त्यांच्या घरी गेलो. नोकरांच्या हाती सर्व जिन्नस ठेवण्याचा माझा विचार होता. नोकर दिसला नाही म्हणून मी चाहूल घेऊ लागलो. शेजारच्याच खोलीत ठाकूरदा आणि कुसुम यांच्यात गप्पा गोष्टी चालल्या होत्या. कुसुम मोठ्या प्रेमानं विचारत होती, आजोबा काल लाटसाहेब तुम्हाला काय म्हणाले? ठाकूरदा लाटसाहेबांनी न केलेल्या नयनजोडच्या जमीनदारांची स्तुती मोठ्या खुशीत येऊन कुसुमला ऐकवित होते आणि कुसुमही ती ऐकून खोटा आनंद दाखवत होती. आपल्या वृद्ध आजोबांचं मन सांभाळण्याची तिची ती करुण धडपड पाहून मला अतिशय दुःख झालं. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी बराच वेळ नुसताच उभा राहिलो. ठाकूरदा तिथून निघून गेल्यावर मी कुसुमजवळ आलो. सर्व वस्तू मुकाट्यानं तिच्या पुढे ठेवल्या. एरवी ठाकूरदा समोर आले असते तर माझ्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मी त्यांना बिलकुल प्रणाम केला नसता, पण आज मी त्यांना प्रणाम केला. हा लाटसाहेबांच्या आगमनाचा प्रभाव असावा असंही त्यांना वाटलं असण्याची शक्यता आहेच. त्या दिवशी ठाकूरदा लाटसाहेब काय काय बोलले ते अगदी रंगवून सांगत होते. ते देखील मी मुकाट्यानं ऐकून घेतलं. सगळीजण तिथून गेल्यानंतर मी लाजत कुसुमशी लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मी म्हटलं, नयनजोडच्या घराण्याशी माझ्या घराण्याची तुलनाच होणार नाही आहे, पण तरीही. ठाकूरदांनी आनंदातिशयानं मला मिठी मारली. ते म्हणाले, मी गरीब माणूस, माझं भाग्य एवढं थोर असेल असं मला वाटलं नव्हतं. कुसुमचं नशीब थोर म्हणून तुम्ही आपणहून लग्नाचं विचारलं. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. आपल्या घराण्याचा मोठेपणा विसरून ठाकूरदांनी आज प्रथमच आपली गरिबी बोलून दाखवली होती. माझ्या घराण्याशी नातं जोडण्यात त्यांना मुळीच कमीपणा वाटला नाही. कविवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या अशाच संवेदनशील कथा ऐकत रहा तरुण भारत नागपूरच्या यूट्यूब चॅनलवर. पुढील कथा ऐकण्यासाठी तरुण भारत नागपूरच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.